तर म्हणाली की आमच्यात नातं कधी नव्हतंच. मला सतत यांनी वाईट ट्रीट केलंय, मोलकरीणीप्रमाणे वागवलंय आणि आता मला या त्रासात नाही राहायचंय. 10 लाख रुपये दिल्यावर मला विचारलं तिने पुढचे 15 लाख रुपये कधी देणार आहे म्हणून. आता तू हे सगळं सांगतेस खूप शॉकिंग आहे. हॅलो हॅलो जानकी, तू कसा काय फोन केलास? माई साहेब, मला मंजिरीबद्दल कळलं. खरं तर मी घरी भेटायला येणार होते, पण मी तुम्हाला याच्यासाठी फोन केलाय की ह्या सगळ्यामध्ये यांची काहीही चूक नाहीये. मी बायको आहे त्यांची, यांना चांगलं ओळखते. तुझ्यासाठी मी काही करू शकेन असं नाही मला वाटत. दिनेश साहेब, 2 मिनिटं बोलायला वेळ आहे का? खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. बोला ना. तुम्ही खुश व्हाल अशी बातमी द्यायची आहे तुम्हाला. काय? आता आपण जानकीच्या मूर्खपणाचा फायदा घ्यायचा. उद्या सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली पाहिजे. नरसिंह किल्लेदारने माई साहेबांना फितवण्यासाठी जानकी किल्लेदारचं प्यादं पुढे केलं, तिच्या इमेजचा आणि तिच्या भोळेपणाचा फायदा उचलला आणि माई साहेबांवर दबाव आणायचा प्रयत्न केला. कशी वाटली आमची आयडिया? आणि यात काहीही कसूर नकोय. होय माताजी, मी आत्ताच कामाला लागतो. जानकी माईसाहेबांशी जे बोलली नसेल ते सुद्धा व्यवस्थित छापून आणतो, अगदी सविस्तर. तुम्ही काही काळजी करू नका. नाही, मला अजून काही त्याचे डिटेल्स मिळालेले नाहीयेत. हां, ते मिळालं की मी कळवतो तुम्हाला. हां, वाकनीस काका, 2 मिनिटं आहेत. 1 मिनिट. मी तुम्हाला नंतर फोन करू? हां, ठीक आहे. यांना तिकडे नेल्यापासून भेटच नाहीये ना. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित असेल ना तिकडे? हो, सगळी व्यवस्था आहे तिथे, तुम्ही काळजी करू नका. मला यांना भेटायचंय. हो, पण आज नाही भेटता येणार तुम्हाला. मी उद्या सकाळी येतो, आपण सकाळी जाऊया. चालेल? चालेल. येतो मी. कम इन. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी दिनेश मानकाम. बसा. थँक्यू. कोण आहात तुम्ही? नाही म्हणजे तुमचं काहीतरी खूप महत्वाचं काम आहे असं म्हणालात. मंजिरी थोरातच्या केसशी तुमचा काय संबंध? नातेवाईक आहात तुम्ही त्यांचे? मॅडम, संबंध म्हणाल तर आहे पण आणि नाही पण. हे बघा मिस्टर दिनेश, या. तुम्हाला जे काही सांगायचंय ते स्पष्ट सांगा आणि लवकर. तुम्ही नक्की कोणाकडून आलाय? नरसिंह किल्लेदार की मंजिरी थोरात? नक्की कोणाच्या ओळखीचे आहात तुम्ही? का कुठल्या राजकीय पक्षाकडून आलाय? तुम्हाला जर असं वाटत असेल ना या प्रकरणावर तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घ्याल तर ते शक्य होणार नाहीये, हे लक्षात घ्या. मी नरसिंह किल्लेदाराला अटक केलीत ना तेव्हाच ठरवलं तुम्हाला सगळी मदत करायची. तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून? हे बघा मॅडम, मी माईसाहेबांचा एक साधा कार्यकर्ता. दीन दुबळ्यांसाठी लढणारी ती बाई, तिच्या मुलीच्या बाबतीत हे असं घडलं. शेवटी गुन्हेगाराला शासन होणं हे महत्वाचं नाही का मॅडम? म्हणून आम्ही सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करायला तयार आहोत, अगदी आर्थिक सुद्धा. तुमच्याही काही वैयक्तिक डिमांड्स असतील तर सांगा. उठा. आय सेड गेट अप. गेट अप अँड जस्ट गेट लॉस्ट. मॅडम, माझं ऐकू. तुम्हाला काय म्हणायचंय ना ते बरोबर कळलंय मला. तरी पोलीस तपासात अडथळा आणल्याच्या आरोपात आत टाकीन. गेट आउट.